5 जूनला आदित्याला आता 11 महिने पूर्ण होतील आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मला सध्या कमेंट्स मिळत आहेत की आदित्य आता उभं राहायला लागला का, चालायला लागला का, रांगायला लागला का, स्वतःहून बसतो का. तर म्हटलं चला या व्हिडिओमधून तुम्हाला त्याबद्दल अपडेट देऊया. या अगोदरही त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आलेली आहे. इवन त्याला दात आले का, तो कशा पद्धतीने झोपतो, किती वेळा झोपतो, किती वेळा खातो, तो कधी पालथं पडायला लागला, बसायला लागला, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. म्हटलं चला याही गोष्टींचा अपडेट तुम्हाला देऊया. तर आदित्याच्या बाबतीमध्ये पहा, आदित्याचा जन्म हा 20 दिवस अगोदर झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट प्रीमॅच्युअर आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे भरपूर अशी थंडी असते, त्यामुळे मला नेहमी त्याला जाड जाड कपडे घालावे लागतात. आत्ता कुठे आमच्याकडे उन्हाळा सुरू होतो आहे, पण तेही आधेमध्ये कधीतरी एका दिवस ऊन पडतं, त्यामुळे त्याला नेहमी मला पॅक कपडे घालून ठेवावे लागतात. शिवाय म्हणावा तेवढा त्याला फ्लोअर टाईम इच्छा असूनही मला देता येत नाही थंडीमुळे. या व्यतिरिक्त आदित्याचं जे वजन आहे हे सुद्धा हेल्दी वजन आहे. तो आता 11 महिन्याचा आहे, ऑलमोस्ट त्याचं वजन 10 किलो आहे. आता ज्या बाळांच्या बाबतीमध्ये बाळ प्रीमॅच्युअर असेल, वजन थोडं जास्त असेल किंवा बाळाला म्हणावं तेवढा फ्लोअर टाईम मिळत नसेल, तर त्यावेळी बाळाचे माइलस्टोन्स हे थोडेसे डिले होऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मी सुद्धा आदित्याच्या बाबतीमध्ये अजिबात काळजी करत नाही, कारण त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑन ट्रॅक आहेत, त्या वेळेमध्ये आहेत. तर आदित्याच्या बाबतीमध्ये आदित्य 11 महिन्याचा होणार आहे, तरीही अजून आदित्य रांगत नाही किंवा तो स्वतःहून उभं राहत नाही. मी जेव्हा त्याला उभं करते तर दोन्ही पायावरती तो छान असा बॅलन्स करतो, किंवा एखाद्या आता जनरली तो कशाच्या जवळ जरी असेल आणि त्याला जर धरून उभं राहायचं असेल तर तो त्या पद्धतीने ट्राय करायला लागलेला आहे. रांगण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आदित्य अजूनही रांगत नाही, पण तो त्याच्या गुडघ्यावरती येतो, किंवा जो घोडा पोझिशन असते तर ती पोझिशन करतो. जेव्हा एखादं खेळणं त्याला घ्यायचं असतं तर त्यावेळी तो त्या पोझिशनमध्ये येऊन घेतो, परंतु अजूनही पुढे जात नाही. आता तो घरभर फिरतो, परंतु तो रांगत किंवा चालत फिरत नाही, तर तो बसून सगळीकडे सरकतो. म्हणजे जसं त्याला कुठेही जरी जायचं असेल तर तो हळूहळू थोडं पुढे सरकत, बसूनच तो पुढे सरकतो. त्यामुळे मी कोणत्याही बाबतीमध्ये काळजी करत नाही. त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑन ट्रॅक आहेत. रांगणं जी गोष्ट आहे ही काही मुलं स्किप सुद्धा करतात. जर बाळ हा त्याच्या पायावरतीही भार देऊन उभं राहत नसेल तर त्यावेळी मात्र ते काळजीचं कारण असू शकतं, ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं किंवा प्रॉपर फिजिओथेरपी बाळाला देणं हे आवश्यक आहे. पण आदित्याच्या बाबतीमध्ये तसं नाही. तो काही गोष्टी हळू करतो आहे, परंतु त्या करतो जरूर आहे. शिवाय तो स्वतःहून बसतो आहे, इकडे तिकडे फिरतो आहे, त्यामुळे मला त्यामध्ये फारशी काळजी वाटत नाही. सो तुम्हीही काळजी करू नका. जरी तुमचं बाळ थोडंसं डिले करत असेल तरी काही हरकत नाही. बाळाचं वजन हेल्दी असेल, बाळ ऍक्टिव्ह असेल आणि दोन्ही पायावरती बाळ जर व्यवस्थित भार घेत असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. काही बाळं लवकर करतात, काही बाळं उशिरा करतात. त्या पद्धतीने आपल्याला बाळाला जास्तीत जास्त फ्लोअर टाईम देणं आणि त्या पद्धतीने सपोर्ट करणं आवश्यक आहे.